तर मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं वारं चांगलंच वाहतंय। उष्णतेची लाट असली, गरमी वाढली असली, राजकारण जरी तापलेलं असलं तरी या विधान परिषदेसाठी ज्या 9 जागा रिक्त झालेल्या आहेत त्यासाठी वर्णी लागावी अशी इच्छुकांची गर्दी आपल्याला सर्वच पक्षांमध्ये पाहायला मिळते। आता ह्या 9 जागांवर कुणाच्या वाट्याला किती जागा येणार ह्याचं गणित जर मांडलं तर आपल्या लक्षात येईल की भाजप 9 पैकी 6 जागा घेऊन जाणार आहे। मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या वाट्याला 1 किंवा 2 जागा येऊ शकतात आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला सुद्धा 1 जागा येते। उरलेली 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीला सुटणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या एकुलत्या 1 जागेवरती जर सहमती झाली तरच महाविकास आघाडी ही जागा निवडून आणू शकते, अन्यथा या सर्वांना 9 जागांसाठी निवडणुकीला सामोरं जावं लागेल। आता काँग्रेसनी आधीच हे स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या वाट्याला जी 1 जागा येते त्या जागेवरती जर उद्धव ठाकरे हे स्वतः जाणार असतील तरच आमचा पाठिंबा, अन्यथा आम्ही आमची चूल वेगळी मांडू, अशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाने सुद्धा घेतलेली आहे। पण आता घोडं अडतंय कुठं तर उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेवर पुन्हा जाणार का? आता नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं, शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नव्हतं। शेवटपर्यंत ओढाताण, अनेक वक्तव्य, टीका टिप्पणी, अंतर्गत राजकारण याचा ऊत आला होता, पण शेवटी अखेरीस एकमत झालं आणि शरद पवार हे राज्यसभेवरती गेले। आता अशीच परिस्थिती आणि हाच कित्ता पुन्हा विधान परिषदेच्या या एकुलत्या 1 जागेसाठी महाविकास आघाडीचे नेते गिरवणार आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात जास्त लक्ष लागले ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे। आता जागा 1 असली तरी दावेदार अनेक आहेत आणि हे दावेदार इतर कुठल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांचाच शिवसेनेमधून आहेत आणि या इच्छुकांची गर्दी सध्या मातोश्रीवरती जमत असल्याचं सांगितलं जात आहे। आता मातोश्रीचं राजकारण हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे। कोण कुठे फिल्डिंग लावेल, कोण कुठे मोर्चे बांधणी करेल, कोण कुठे शब्द टाकेल आणि कोणाचा पत्ता या ठिकाणी उजवा ठरेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही। आता जोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारीबाबतची भूमिका ही गुलदस्त्यात ठेवलेली आहे तोपर्यंत आपण वशिला लावून बघावा। जर उद्धव ठाकरे लढणार नसतील, जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नसतील तर आपलंच नसीब फळफळेल असं वाटणं सुद्धा या सर्व इच्छुकांना साहजिक आहे आणि त्यात काही गैरही नाहीये। पण यासाठी मात्र आता चांगलीच जोरदार लॉबिंग ही मातोश्रीवर सुरू झाल्याचं चित्र आहे। 23 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। 12 मे रोजी मतदान आहे, त्यामुळे बराचसा अवकाश असला तरी ह्या इच्छुकांना मात्र खूप घाई झालेली आहे। आता बातम्या अशा येत आहेत की या इच्छुकांमध्ये चांगल्या दिग्गजांची नावं आहेत। सगळ्यात पहिलं नाव समोर येतंय ते म्हणजे सुषमा अंधारे यांचं। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सध्या धडाडत्या तोफ प्रवक्त्या म्हणून त्या काम तर करतातच आहेत, परंतु सरकारला अगदी विरोधी पक्ष नेता जसा धारेवर धरतो असं धारेवर धरण्याचं काम, मग तो कुठलाही मुद्दा असो, महाराष्ट्रात कुठलाही मुद्दा असो, सुषमा अंधारे अगदी आक्रमकपणे पक्षावरती तुटून पडतात आणि म्हणून आता ही जी एकमेव जागा आहे या जागेवरती सुषमा अंधारेंना जायला हवं असं कोणाला वाटतंय का पक्षात? माहिती अशी मिळते की सुषमा अंधारे यांनी घरातलीच प्रमुख व्यक्ती अर्थात रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातली आहे। आता यात कितपत तथ्य आम्हाला माहिती नाही, पण बातम्या तर असाच आहेत की एकदा का रश्मी ठाकरे यांचं मन वळवलं की आपला मार्ग सुकर होईल, अर्थात उद्धव ठाकरे इच्छुक नसले तरच। आणि त्यामुळे रश्मी ठाकरे
यांच्या मार्फत विधान परिषदेसाठी लॉबिंग सुषमा अंधारे करत असल्याचं म्हटलं जातंय। पण ही बातमी येताच सुषमा अंधारे यांचा मात्र संताप अनावर झालाय। सुषमा अंधारे यांनी लगेचच फेसबुकवर पोस्ट करून हे स्पष्ट केलंय की अशी कुठलीही लॉबिंग ते करत नाहीयेत। विशेषतः रश्मी ठाकरे यांच्याकडे तर गळ घालण्याचा विषयच येत नाहीये। त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वीच मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, डिस्चार्ज घेतला, गावी गेल्या, परळीला गेल्या, त्या विश्रांती घेत आहेत आणि त्यामुळे मातोश्रीवर जाऊन लॉबिंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। इतकंच काय तर पत्रकारांना सुद्धा त्यांनी आव्हान दिलेलं आहे, माझे कॉल रेकॉर्ड चेक करा, माझा CDR काढा आणि मी कोणाला कॉल करून लॉबिंग केली हे सिद्ध करा। अर्थात आता राजकारणात जेव्हा अशा पद्धतीची संधी चालून येते तेव्हा कोणीही त्याला नाही म्हणण्याचा मूर्खपणा करत नाही। सुषमा अंधारे या तर असा मूर्खपणा मुळीच करणार नाहीत आणि त्यांनी विधान परिषदेवर जावं असं त्यांना वाटतं की नाही माहित नाही, पण जनसामान्यांना तरी नक्कीच वाटत असेल। राहिला प्रश्न त्यांच्याच पक्षातल्या इतर नेत्यांचा, तर अंतर्गत राजकारण हे मातोश्रीच्या तर 5वीला पुजलेलं आहे आणि त्यामुळे लगेचच सुषमा अंधारे यांना स्वतःची बाजू स्पष्ट करावी लागली। आता त्याच्या पाठोपाठ 2 नावं येत आहेत, ते म्हणजे विधान परिषदेचेच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आपले कोकणातले एकदम आक्रमक आणि डायनॅमिक आमदार असलेले, ज्यांचा पराभव झाला, असे वैभव नाईक। आता या दोघांनी संजय राऊत नावाचा महामार्ग निवडल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे एकदा का संजय राऊतांकडे मोर्चे बांधणी केली की आपल्याला विधान परिषदेत जाता येईल असा काहीसा त्यांचा समज दिसतोय आणि म्हणून सामनामध्ये जाऊन किंवा संजय राऊतांच्या घरी किंवा त्यांच्याशी कॉलवरती बोलून कुठेतरी अंबादास दानवे आणि वैभव नाईक मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। त्याच्या पाठोपाठ सूरज चव्हाण, जे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात, खिचडी घोटाळ्यामध्ये कोविडच्या त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, पण तरीही आता बेलवरती बाहेर असलेले सूरज चव्हाण हे युवा सेना असेल किंवा शिवसेना ही पॅरेंट जी संघटना आहे त्याच्यासाठी इमाने इतबारे काम करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि आपल्या नेत्यासाठी कोणालाही अंगावर घ्यायची आपली तयारी आहे हे त्यांनी कारागृहात जाऊन सिद्ध केलेलंच आहे आणि त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून सूरज चव्हाण यांची वर्णी विधान परिषदेवर लागावी अशा पद्धतीची शिफारस ही आदित्य ठाकरे यांच्याकडनं येत असल्याचं कळतंय। अर्थात स्वाभाविक आहे, आदित्य ठाकरे हे आता नवीन टीम बनवणार आहेत। आदित्य ठाकरे हे आता पुढच्या 2-3 वर्षात पक्षाचं नेतृत्व सुद्धा पूर्णपणे हाती घेत असल्याच्या बातम्या नुकत्याच आलेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पसंतीचा किंवा त्यांच्या विश्वासातला माणूस आता विधान परिषदेवर जावा असं वाटणं सुद्धा तितकंच स्वाभाविक आहे। आता ही सगळी नावं येत आहेत, परंतु काँग्रेसनी घातलेली जी अट आहे त्याचं आता करायचं काय असा प्रश्न हा निश्चित शिवसेनेच्या नेत्यांना पडलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा संजय राऊतांना ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यावरती विचारलं की अशा काही नावांची चर्चा आणि अशी काही मोर्चे बांधणी आणि लॉबिंग सध्या पक्षामध्ये सुरू आहे का, तर संजय राऊतांनी सुद्धा सावध पवित्रा घेतलेला आहे। संजय राऊतांचं स्पष्ट म्हणणं आहे की असे कुठलेही निर्णय जे आहेत पक्षामध्ये पक्ष नेतृत्व करतं, म्हणजेच उद्धव ठाकरे स्वतः करतात। अर्थात काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत आहे की उद्धव ठाकरे यांनीच सभागृहात जायला हवं असं म्हणून कुठेतरी संजय राऊतांनी सुद्धा हा बॉल लेफ्ट केलेला दिसतोय। आता राहिला विषय उद्धव ठाकरे हे सभागृहात जावे यासाठी नेमकी कोण लॉबिंग करते किंवा कोण प्रयत्नशील आहे, तर 2 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत, ती म्हणजे पक्षाचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर आणि अर्थात खासदार अनिल देसाई। हे 2 नेते जे आहेत, हे 2 नेते उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून काम करतात आणि त्यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू मानले जातात। त्यामुळे ह्या 2 नेत्यांनी जर विधान परिषदेच्या एका जागेवरती कोणाला पाठवायचं असेल तर उद्धव ठाकरे या नावाला पर्याय नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। आता प्रश्न उरतो इतकाच की उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे
आणि त्यामुळे आता आपल्याला पाहावं लागणार आहे की या सगळ्या लॉबिंगच्या गर्दीमधून उद्धव ठाकरे त्यांची अधिकृत भूमिका कधी स्पष्ट करतात आणि ह्या सस्पेन्सवरती पडदा कधी टाकतात. नाहीतर पुन्हा तेच ते आपल्याला पाहायला मिळेल. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवरती टीका टिप्पणी होईल, एकमेकांचे वाभाडे काढले जातील, कुठेतरी एकला चलोरीचा नारा द्यायला लागतील सगळेजण आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधला असमतोल, असमन्वय आणि वाद चव्हाट्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळेच वेळीच सावध झालं पाहिजे हे आता पुन्हा एकदा सांगायला लागते. आणि आता या एकुलत्या एक जागेसाठी नेमका खरा दावेदार कोण असणार हे सुद्धा महाविकास आघाडीला लवकरच स्पष्ट करावं लागेल. अशाच पद्धतीच्या बातम्या आणि अशाच पद्धतीची पडद्यामागची माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर मुंबई तकचे असेच व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं, तुमची काही आणखीन नावं जर तुम्हाला सुचवायची असतील किंवा तुम्हाला वाटत असतील की कोण विधान परिषदेवर जाऊ शकतं, ती नावं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मुंबई तकच्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. मी ऋत्विक भालेकर, कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत.